तुम्ही यानं हत वय मला देवासनी भेटायचं आहे। पर तुम्ही हात येणार हायसा हे देवीसनी ठाव आहे का? नाही। लहान तोंडी मोठा घास घेतो पर हे देवीसने आवडायचं नाही। वय पर माझं कामच तसं आहे। म्या देवासनी सांगावा बी धाडला होता पर त्यांनी काय सांगितलं ते नाही समजलं मला। तुम्ही हात कसं काय येणं केलायसा? काय काम होतं वय? अहो हेसनी देवासनी भेटायचं आहे। असं वय गणोबा जा आज जा आणि देवासनी सांगावा द्या। काय रे काय झालं? अव देव आणि देवी एकत्र आहे ती आणि सांगावा घेऊन गेलो तर त्या रागावतील माझ्यावर। असं वय मग राघोबा तुम्ही जावा। हा अहो पाया पडतो मी तुमच्या पण मला हे काम नका सांगूची। चुकून देवी रागवल्यान मला शाप दिला तर काय होईल हो माझं? बर बर तुम्ही थांबा हातच काळजी करू नका। तुमचं काम आता मी आज जाऊन करतो। हा आलो बर का? आमची चूक पदरात घ्यायची। म्हाळसा तुला खरंच काही माहित आहे का? तुम्हाला असं का वाटतं आहे? मी केवळ विचारत आहे। देवा जोडप्पा देवा तुम्हाला एक सांगायचं होतं जी। काय झालं चोडप्पा? देवी बाहेर गडाच्या दरवाजाजवळ बाणाई आल्या आहेत। बानू आली आहे? भय त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे। पण बानूचे इथे येण्यामागे काय प्रयोजन असेल? कदाचित नारद मुनींचे ह्या गडावर येण्यामागचे जे प्रयोजन होते तेच बानूच्याही येण्यामागे असू शकतं। देवा काय सांगावं त्यासनी? जोडप्पा तुम्ही व्हा पुढे मी येतो। वय मी देखील येते तुमच्या बरोबर। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता। चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं। अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई मी तुम्हाला नंतर फोन करते। हो चालेल।
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.